प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशभरात विकासाचा गाजावाजा करीत असणाऱ्या भाजप सरकारच्या प्रतिनिधींनी दत्तक घेतलेल्या गावात मरणानंतरही मृतदेह मरण यातना भोगत असल्याची भयावह परिस्थिती मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे पाहावयास मिळाली। या गावात मृतकांची अंत्ययात्रा चक्क पाण्यातून मार्ग काढत न्यावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे व लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही विकासापासून वंचित असलेल्या उमाळी गावात धड रस्ता नाही, नाल्या नाही, एवढंच नव्हे तर या गावात स्मशानभूमी सुद्धा नाही। पावसाळ्याच्या दरम्यान अंत्यविधी हा उघड्यावरच पार पाडावा लागतो, त्यामुळे जिवंतपणी यातना तर आहेच, मेल्यानंतर ही मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा संतप्त प्रकार उघडकीस आला आहे। उमाळी येथील वासुदेव रामभाऊ उंबरकर यांच्या वयाच्या 82व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले। त्यांची अंत्ययात्रा उमाळी गावाच्या वेशीतून अंत्यविधीसाठी तिरडीवर नेताना चिखलातून व गुडघाभर साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत करीत हातात चप्पल घेऊन न्यावी लागत असल्याने अंत्यविधी यात्रेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या मुखातून राम बोलो भाई राम ऐवजी जिवंत पाणी यातना आहेतच, पण मरणानंतर सुद्धा अशी अवहेलना होत असल्याने लोकप्रतिनिधीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। माझे आजोबा 87 वर्षाचे होते। त्यांचं काल 28 तारखेला निधन झालं। तर त्यांची प्रेतयात्रा जेव्हा मी काढली होती अंत्यसंस्कारासाठी, तर आम्हाला चक्क पाण्यातून जावं लागलं होतं आणि विशेष म्हणजे गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे, त्यामुळे असंच गावाच्या बाहेर हागंदरीमध्ये किंवा कुठेही तसं करावं लागते। त्यांच्या म्हणजे जे माणसाचं मरण होते त्या माणसाचं मरणसुद्धा सुखानं होत नाही, अशी परिस्थिती आज गावावरती आहे। गेल्या आजोबांचं वय जर 87 वर्ष होतं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत जर नाही स्मशानभूमी बनली तर याच्यापुढे केव्हा बनणार आहे हे पण आतापर्यंत आम्हाला कल्पना नाही। आणि गावामध्ये स्मशानभूमी आली होती, पण काही कारणास्तव त्यांचं काय झालं त्याचं अजून आम्हाला काही पता नाही आहे। केव्हा बनणार आहे याच्याकडे सर्व लक्ष आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन ताबडतोब या गावासाठी स्मशानभूमी करण्यात यावी हीच विनंती। मृतदेहाचा अंत्यविधी उघड्यावरच होत असल्याने अचानक पाऊस आल्याने पावसाळ्यात मृतदेह अर्धवट जळाल्यास हिस्र पशुकडून अवहेलना होत असल्याचेही म्हटले जात आहे। मलकापूर येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा वृत्तांत।